ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच माझा आवाजला सबस्क्राइब करा। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माझे मार्गदर्शक आदरणीय दादा, इतिमध्ये महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी एक मागासवर्गीय मधील मुलाला, एक सर्वसामान्य मुलाला मान देण्याचा हा कार्यक्रम खरं तर या तिन्ही नेते मंडळांनी घेतले। त्यामुळं पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने मी त्यांचे सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। गेली 30 वर्षापासून आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्वच पक्षाची कार्यकर्ते असतील, सर्वच पक्षाचे आमदार असतील, सर्वच पक्षाचे नगरसेवक असतील। खरं तर आज सत्कार केला जातो, या सत्काराचं सर्व श्रेय माझ्या पिंपरी चिंचवड मधील सर्व बंधू आणि भगिनींना जाते। त्यामुळे मी सर्वप्रथम माझ्या पिंपरी चिंचवडकरांचं मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांनी मला आजपर्यंत जे काही सहकार्य केले त्या सहकार्याच्या अर्थात मी त्यांचा ऋणी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना एक सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेतल्यानंतर कैलासवासी स्वर्गीय आदरणीय रामकृष्ण मोरे यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असता 1997 साली त्यांनी मला पहिली आनंदनगर या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक लढण्याची संधी दिलेली। आज या ठिकाणी आनंदनगर मधील माझे बरेच सहकारी उपस्थित आहेत। खरं त्या लोकांनी मला सहकार्य केले, त्यांनी मला साथ दिली। त्या साथीच्या जोरावरती पिंपरी विधानसभा मतदारसंघातून काम करत असताना आदरणीय दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून आदरणीय दादासोबत मी काम करण्याचे ठरवले होते। खरं तर 3दा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक लढण्याचे आणि निवडणुकीमध्ये काम करण्याचे श्रेय खरं तर आदरणीय दादांनी मला दिले। वास्तविक बघितलं तर 2009, 2014, 2019 आणि 2024 या चारही वेळेस मला पिंपरी विधानसभा मतदारसंघातून काम करण्याची संधी आदरणीय दादांनी दिलेली। 2024ला तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार होतं, त्यामुळे महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना आदरणीय एकनाथजी शिंदे, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या युतीच्या मुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील सीट ही युतीला मिळाली। त्यातून मला युतीमधनं ही उमेदवारी देण्यात आलेली। खरं तर मी निवडून येण्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले असतील, आदरणीय एकनाथजी शिंदे असतील, या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला मनापासून मदत केली आणि त्यांच्या जोरावर मी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी 3ऱ्यांदा आमदार म्हणून काम करत आहे। 2009 साली मी काम करत असताना भोसरी मतदारसंघाचे आमदार विलासरावजी लांडे असतील, चिंचवड मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप असतील। खरं तर या दोन्ही आमदाराच्या हाताला हात धरून मी पिंपरी विधानसभा मतदारसंघाची पहिली निवडणूक लढवली। आदरणीय भाऊंनी त्यावेळेसही आणि आजही भाऊंनी मला मदत केली। वास्तविक बघितलं गेले तर त्यांच्या गेल्यानंतरही आमच्या वहिनी असतील, शंकरभाऊ असतील, विजू असतील, या जगताप कुटुंबियांनी आजही माझ्यासोबतच ते लोक मला वेळोवेळी मदत करत असतात। खरं तर आजच्या या सत्कार प्रसंगी त्यांची आठवण या ठिकाणी काढणं माझ्यासाठी गरजेचं आहे। त्यामुळे मी मगाशीच चिंचवड विधानसभेचे आमदार आमचे सहकारी शंकरभाऊ जगताप यांनी सांगितलं तर खरं आहे, पिंपरी चिंचवड शहराला 5 आमदार लाभलेले, 2 आमदार, एक अमित गोरकेच्या रूपाने, दुसरे आमदार आमच्या ताई उमाताई ठाकरे यांच्या वतीने, यांच्या माध्यमाने शंकरभाऊ चिंचवड विधानसभेला, पिंपरी विधानसभेला मी आणि भोसरी विधानसभेला
महेश लांडगे आणि महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार म्हणून आज आपण काम करत असताना मला नाही वाटत आम्ही 5 जण असताना आणि आपल्या आशीर्वादाने आपल्या सहकाराने मला महाराष्ट्र राज्याचं उपाध्यक्षपद मिळालेले, त्यामुळे हे जे पद मिळालेले या पदाच्या जोरावरती आम्ही 5 आमदार पिंपरी चिंचवड शहराचा विकास कशा पद्धतीने करता येईल तिन्ही मतदारसंघामध्ये चिंचवड असेल, भोसरी असेल, पिंपरी असेल आणि अमित गोडके आणि उमाताई असतील. त्यामुळे शंकर भाऊ यांनी मागाशी सांगितल्याप्रमाणे खरोखरच पिंपरी चिंचवड शहरासाठी जे काही अडीअडचणीचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहणार आहोत. आज या ठिकाणी सत्कार होत असताना आपण सर्वांनी मनापासून काम करून मला आज तिसऱ्यांदा निवडून दिलं त्याबद्दलही आपल्या सर्वांचं मी मनापासून आणि महायुतीचं मनापासून महायुतीच्या कार्यकर्त्यांचंही मनापासून आभार मानतो. खरं तर आजचा हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम अचानक घेतल्यामुळं आपल्या सर्वांची भागदौड झाली, त्यामुळेही आज या ठिकाणी जी गर्दी दिसते ती कमी आहे. पुढील काळातही आपण नव्यानेच ज्या पिंपरी चिंचवड शहराने आपल्याला मान सन्मान दिलेला आहे त्या शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही 5ही आमदार सदैव तत्पर राहील हेच या ठिकाणी आवर्जून सांगतो. आज या ठिकाणी माझा जो सत्कार घेतला त्याबद्दल ज्यांनी हा सत्कार आयोजित केला माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी आत्ताच आपल्या इथं एंजल इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या वतीने हा जो या ठिकाणी कार्यक्रम पण आयोजित केला होता त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. And press the bell icon. Never miss an update.